नमस्कार, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, तर इथं बघा एक लेटर आलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे। तर याच्यामध्ये बघा दिनांक आहे 14/3/2024, म्हणजे कालचं लेटर आहे 14/3/2024चं। प्रति माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याकडे एक पत्र आलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं। तर ते काय पत्र आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण रोजचे जे नवीन अपडेट व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर बघूया या पत्रामध्ये काय आहे माहिती। तर बघा, विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ करण्याबाबत। तर अशा प्रकारे विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ। तर महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी दिनांक बघा, इथं दिनांक बघा, संप झाला होता 4/12/2023 ते 25/1/2024 पर्यंत प्रदीर्घ संप झाला होता। तर या संपाची तडजोड करीत असताना माननीय मंत्री महोदयांनी आशा स्वयंसेविकाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न कॅबिनेटसमोर मांडण्यात येईल असे आश्वासन दिले होते। तर बघा इथं काय सांगितलेलं आहे, आशा स्वयंसेविकेच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्यानंतर लगेचच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न कॅबिनेट समोर मांडण्यात येईल असे आश्वासन दिले होते। तर याचाच उल्लेख 5/12/2023 रोजी झालेल्या मीटिंगच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ देण्यासाठी ताबडतोब प्रस्ताव तयार करून आचारसंहितापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात यावा। तर वरील संपाची माहिती समाप्ती झाल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 2020 ते 21 आणि 21-22च्या उन्हाळी सुट्टीचे समावेशन संपकाळाच्या दिवसात करून संपकाळाने मानधन देण्याचे ठरले होते। तर त्यानुसार संपकाळाचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे ही विनंती। तर अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं एक पत्र आलेलं आहे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत। तर नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा।